समीर वानखेडे यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास दिल्ली हायकोर्टानं नकार दिलाय। याचिकेमध्ये सुधारणा करण्याचे आदेश हायकोर्टाकडून वानखेडेंना दिले गेलेत। समीर वानखेडे यांनी नेटफ्लिक्सच्या बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेबसिरीज विरोधात याचिका दाखल केलेली होती। नेटफ्लिक्स आणि शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट विरोधात याचिकेमध्ये सुनावणी घेण्यास आता कोर्टानं नकार दिलाय। समीर वानखेडेंच्या बदनामीच्या दाव्याच्या ग्राह्यतेवर दिल्ली उच्च न्यायालयाकडून प्रश्न उपस्थित केले गेलेत। नेमकं याचिकेमध्ये काय आहे वानखेडेंच्या बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। वेबसिरीजमध्ये समीर वानखेडेंशी संबंधित पात्र दाखवून एनसीबी आणि वानखेडेंची मानहानी केली गेली। त्या पात्राच्या तोंडून सत्यमेव जयते या डायलॉग नंतर आक्षेपार्ह दृश्य दाखवलं गेलं। वेबसिरीजमध्ये सत्यमेव जयतेची विटंबना केल्याचा आरोप करण्यात आलाय। वानखेडेंच्या प्रतिष्ठेला कलंक लावण्याच्या उद्देशानं जाणून बुजून वेबसिरीज तयार केल्याचा आरोप आहे। 2 कोटींची मानहानी याचिका वसूल झाल्यास कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करणार असं याचिकेत म्हटलंय।